बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारत रत्न देण्यात आलेला आहे। कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारत रत्न जाहीर करण्यात आलेला आहे। कर्पूरी ठाकूरांची 24 जानेवारीला 100वी जयंती आहे आणि 100व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कर्पूरी ठाकूर यांना हा भारत रत्न जाहीर करण्यात आलेला आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारत रत्न जाहीर करण्यात आलेला आहे। कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारत रत्न जाहीर करण्यात आलेला आहे। कर्पूरी ठाकूरांची 24 जानेवारीला 100वी जयंती आहे आणि 100व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कर्पूरी ठाकूर यांना भारत रत्न जाहीर करण्यात आलेला आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सोमेश, खरं तर या क्षणाची मोठी बातमी येते आणि ती म्हणजे भारत रत्न बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना जाहीर करण्यात आलेला आहे। खरं तर मरणोत्तर आहे, मात्र त्यांच्या कार्याचा हा गौरव आहे। नाही, नक्कीच ज्या प्रकारचं राजकारण बिहारमध्ये जातीय आरक्षणाच्या बाबतीत किंवा जातीय सर्वेक्षणाच्या बाबतीत सुरू झालं होतं, त्या आरक्षणावर एक उत्तर म्हणून एक प्रकारे केंद्र सरकारने थेट कर्पूरी ठाकूर यांनाच भारत रत्न देण्याची घोषणा केली आहे। ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा 12% रिझर्वेशन हे बिहारमध्ये ओबीसींना देण्याचा निर्णय घेतला होता मुंगेरी लाल आयोगाच्या अंतर्गत, आणि त्यानंतर मग पुन्हा त्यांनी एकूण बॅकवर्ड क्लासेससाठी भरपूर काम केलेलं आहे। त्यामुळे मागासवर्गीय समाजातील कर्पूरी ठाकूरांचं स्थान विचारात घेता भारतीय जनता पक्षाने आणि भाजपच्या केंद्र सरकारने जो निर्णय घेतलाय त्यांना भारत रत्न देण्याचा, ते सुद्धा 100व्या जयंतीनिमित्त, त्यातून एक वेगळ्या स्वरूपाचं सोशल इंजिनिअरिंग हे भाजप बिहारमध्ये करते। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।